बघा लक्षात द्या, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे स्टेट पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. यामध्ये तुम्ही काय म्हणणार आहात? इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंट ग्राफिकली, दोन वेक्टर यामध्ये दाखवले आहेत ग्राफिकली बाय टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. एक पॅरलेलोग्राम आहे आणि दोन पॅरलेलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड्स आहेत आपल्याकडे. बघा या ठिकाणी आपल्याकडे हा एक वेक्टर आहे आणि एक हा वेक्टर आहे. ठीक आहे, या वेक्टरला मी वेक्टर पी म्हणतो आहे आणि या वेक्टरला म्हणजे वेक्टर क्यू म्हणतो आहे. ठीक आहे, बघा तर या ठिकाणी आपल्याकडे वेक्टर पी आहे आणि वेक्टर क्यू आहे. ठीक आहे, आणि या वेक्टरला पी वेक्टरला क्यू वेक्टर आपण जॉईन करू. हा वेक्टर क्यू जॉईन केलाय, हा वेक्टर पी आहे. बघा वेक्टर पी ची टेल आणि वेक्टर क्यू ची टेल आपण या ठिकाणी जॉईन केली. ट्रायंगल लॉ वेक्टर ऍडिशन मध्ये ट्रायंगल तयार झाला होता. दोन वेक्टरला याची टेल आणि याचा हेड जॉईन केला, नंतर आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळाला होता. या ठिकाणी आपण रिझल्टंट वेक्टर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो. पण पॅरलेलोग्राम मध्ये काय होत असते की वेक्टर क्यू आपल्याकडे आणि वेक्टर पी आहे, याला आपण जॉईन करतो आहे. तर इथे आपण याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करू. ओके, आणि एक लाईन ड्रॉ करू. पी बारला ही एक पॅरलल आहे. ठीक आहे, आणि हे क्यू बारला पॅरलल आहे आणि इथे एक डायगोनल ड्रॉ करू. बघा हा जसा डायगोनल झाला. तर जो हा डायगोनल आहे, हा डायगोनल म्हणजे रिझल्टंट आहे. डायगोनल म्हणजे काय झाला? रिझल्टंट झाला पी बार प्लस क्यू बार, ज्याप्रमाणे आपण ते रिझल्टंट काढला होता. ठीक आहे, बघा लक्षात द्या. If two vectors are represented graphically two adjacent sides of parallelogram, parallelogram मध्ये दोन adjacent sides, एक p bar आणि q bar. Then resultant of the vector is represented magnitude and direction by the diagonals of parallelogram starting from the common points of the vector. म्हणजे या ठिकाणी जो रिझल्टंट वेक्टर आपल्याला मिळालेला आहे हा दोन साइड्स ऑफ पॅरल, ह्या ज्या दोन्ही साइड आहे पॅरलेलोग्रामच्या त्याच्या ऍडिशनने मिळालेला आहे. परंतु रिझल्टंट मिळत असताना तो डायगोनल मध्ये मिळतो. ठीक आहे, हा रिझल्टंट कुठे मिळतो? डायगोनल मध्ये. म्हणून आपण या ठिकाणी घेतलाय आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. ओके, हा पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन होता. चला नेक्स्ट बघूया. बघा define unit vectors. Unit vector काय आहे? Unit vector is a vector having its magnitude is unit, having its unit magnitude असं आपण म्हणू शकतो. Unit vector is a vector having its unit magnitude, having its unit magnitude. ओके, युनिट वेक्टरला आपण केव्हा युनिट वेक्टर म्हणतो? जेव्हा त्याची मॅग्निट्यूड हे युनिट असते. ठीक आहे, म्हणजे ए बार इज इक्वल टू ए इंटू ए. त्यामध्ये हा जो
स्मॉल ए बार जो आहे हा एक युनिट वेक्टर आहे असं कन्सिडर करा. ए बार इज इक्वल टू ए बार डिवायडेड बाय ए. ठीक आहे, आपल्याकडे एक वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड ए आहे. स्मॉल ए बार हा जो आहे एक युनिट वेक्टर झाला. ए बार डिवायडेड बाय ए असा आपण या ठिकाणी दाखवलेला आहे हा युनिट वेक्टर. याची मॅग्निट्यूड 1 असते. ओके, याची मॅग्निट्यूड कशी असते? 1 असते. चला वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड म्हणजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय? वेक्टर आणि त्याची डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड, त्याची मॅग्निट्यूड. याचा जो रेशिओ म्हणजे युनिट वेक्टर. याचा रेशिओ म्हणजे युनिट वेक्टर. चला बघूया नेक्स्ट. आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत या चॅप्टर मधील. आपल्याकडे आहे if p bar is equal to I bar plus j bar minus k bar and q bar is equal to 2I bar minus j bar plus 3k bar. तुम्हाला काढायचे आहे p bar plus q bar, नंतर twice p bar minus q bar, नंतर 3p bar minus 2q bar. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. तुमच्याकडे p च्या व्हॅल्यू आहेत आणि q च्या सुद्धा आहेत आणि तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला तुमच्याकडे कंडिशन आहे p बार प्लस q बार. तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात? पहिल्या आधी आपण p बार आणि हे सोल्युशन मध्ये लिहूया. काय दिलेलं आपल्याला? p बार इज इक्वल टू I बार प्लस j बार मायनस k बार अँड q बार इज इक्वल टू 2I बार मायनस j बार प्लस 3k बार. ओके, आपण सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट कंडिशन आपली आहे, आपल्याजवळ आहे p बार प्लस q बार. ओके, p बार जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आपण आधी ब्रॅकेट मध्ये लिहूया. I बार प्लस j बार मायनस k बार, नंतर म्हणतो आहे प्लस आणि आता q बार ची लिहितो आहे आता आपण 2I बार मायनस j बार प्लस 3k बार. ठीक आहे, बघा या ठिकाणी I बार प्लस 2I बार. ओके, I बार प्लस 2I बार. ठीक आहे, म्हणजे 1I प्लस 2I काय होणार आहे? 3I बार. ठीक आहे, त्यानंतर प्लस j प्लस ऑफ मायनस j प्लस j मायनस j काय होईल या ठिकाणी? कॅन्सल होईल. ठीक आहे, नंतर बघा मायनस k प्लस 3k, मायनस k प्लस 3k, तर या ठिकाणी काय येईल? 2k. काय होईल? प्लस 2k. ठीक आहे, प्लस 2k कसा आला? मायनस k प्लस 3k आहे, या ठिकाणी 3 आहे, तर हा 3 मोठा आहे म्हणून हा काय होईल? पॉझिटिव्ह साईन प्लस 2k बार. ठीक आहे, p बार प्लस q बार इज इक्वल टू 3I बार प्लस 2k बार. आपलं हे लास्ट आन्सर असेल. ठीक आहे, चला सेकंड सॉल्व्ह करूया. p बार मायनस q बार याला आपण सॉल्व्ह करू. बघा 2 p ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे I बार प्लस j बार मायनस k बार. ओके, 2I बार प्लस j बार मायनस k बार. नंतर आपण काय करतो आहे? प्लस 2 ब्रॅकेट मध्ये k ची व्हॅल्यू लिहितो आहे. k ची आहे आपल्याकडे, सॉरी q ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. q ची व्हॅल्यू आपण लिहितो आहे 2I बार मायनस j बार प्लस 3k बार. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे p ची पण व्हॅल्यू आपण पुट केली आणि q ची पण व्हॅल्यू पुट केली. आपण काय करतो आहे या ठिकाणी? पहिले आधी या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2I बार प्लस 2j बार मायनस 2k बार. ओके, हा एक ब्रॅकेट झालाय कंप्लीट. आता इथे सुद्धा 2 ने या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण काय करणार आहोत? 4I बार मायनस
2j बार आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 6k बार. ओके, मध्ये प्लस साइन आहे, याला सॉल्व करूयात. 2i बार प्लस 4i बार 6i बार 2j बार मायनस 2j बार 2j बार मायनस 2j बार या ठिकाणी कॅन्सल होईल. मायनस 2k बार प्लस 6k बार प्लस 4k बार काय होईल प्लस 4k बार. हे आपलं लास्ट आन्सर असेल. 2p बार मायनस q बार इज इक्वल टू 6i बार प्लस 4k बार. ओके, चला पुढे. थर्ड आपल्याकडे प्रॉब्लेम आहे 3p बार मायनस 2q बार. थर्ड अशी कंडिशन आहे आपल्याकडे 3p बार मायनस 2q बार. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय करणार आहात आपण, एकदम इझी आहे. 3p ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे i बार प्लस j बार मायनस k बार. ओके, आणि q आहे 2 इंटू q. बोला 2i बार मायनस j बार प्लस 3k बार प्लस 3k बार. ओके, बघा आपण इथे या ठिकाणी काय करणार आहोत, 3 ने याला आधी मल्टिप्लाय करून घेऊयात. ठीक आहे, आणि एक वेळेस व्हॅल्यू चेक करूया. p ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे i बार प्लस j बार मायनस k बार आणि q ची व्हॅल्यू आहे 2i मायनस j प्लस 3k. आपण काय करणार आहोत या ठिकाणी का 3 ने या बॉक्सला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, बघा 3i बार प्लस 3j बार मायनस 3k बार. ओके, हा एक बॉक्स झाला. आता असंच या 2 ने या बॉक्सला आपण मल्टिप्लाय करू. प्रत्येक व्हॅल्यूला आपण मल्टिप्लाय करू. ओके, 2 इंटू 2 4i बार मायनस 2j बार प्लस 6k बार. ठीक आहे, आपण मायनस साइन चा उपयोग नाही केला, मायनस साइन बाहेरच ठेवलेली आहे. ठीक आहे, फक्त 2 नेच मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणून 4i मायनस 2j प्लस 6k. बघा काय 3i मायनस 4i मायनस i बार. ओके, 4 ही मोठी व्हॅल्यू आहे, मायनस साइन आहे या ठिकाणी. नंतर 3j मायनस ऑफ मायनस 2j मायनस मायनस प्लस काय होणार आहे 5j बार. ठीक आहे, बघा मायनस 3 मायनस 6k मायनस 3 मायनस 6k काय होणार आहे मायनस 3 मायनस 6 मायनस 9k बार. ठीक आहे, मायनस 9k बार. आपल्याला हे आन्सर मिळेल 3p बार मायनस 2q बार. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड एवढं आपल्याला विचारलं नव्हतं. यावरून आपल्याला व्हॅल्यू जर चेंज केले आपण तर असे प्रकारचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे आपल्याला प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात या चॅप्टर मध्ये. चला नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे if a bar is equal to 6i bar plus 5j bar plus 4k bar and b bar is equal to i bar plus 2j bar plus 3k bar find the resultant vector of the two vectors and its magnitude. तुम्हाला या ठिकाणी रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि त्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. रिझल्टंट वेक्टर कसं फाइंड आउट करत असतात तुम्हाला कल्पना आहे. r bar is equal to a bar plus b bar म्हणजे रिझल्टंट वेक्टर. ओके, सुरुवातीला आपण घेऊयात. a bar दिलेला आहे तुम्हाला 6i bar plus 5j bar प्लस 4k बार आणि b बार तुम्हाला दिलेला आहे i बार प्लस 2j बार प्लस 3k बार. ओके, तुमच्याकडे a बार आहे आणि b बार आहे. तुम्हाला रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. रिझल्टंट वेक्टर कसं फाइंड आउट करतो आपण r बार इज इक्वल टू a बार प्लस b बार. दोन वेक्टरचे ऍडिशन हे रिझल्टंट वेक्टर. ओके, मग रिझल्टंट वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याची मॅग्निट्यूड काढायची आहे. सुरुवातीला आपण रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करूया. काय करायचं आहे
ए बारची व्हॅल्यू आपण एक बॉक्स मध्ये घेऊया 6i बार 5j बार प्लस 4k बार. ओके, बॉक्स कंप्लीट. प्लस बी बारची व्हॅल्यू बी बारच्या ठिकाणी घेऊया i बार प्लस 2j बार प्लस 3k बार. ठीक आहे. बघा आता आपण दोघांची काय करणार आहोत, ऍडिशन. आय बारची ऍडिशन, जे बारची ऍडिशन, के बारची ऍडिशन. तर या ठिकाणी काय होणार आहे, 6i बार प्लस आय बार म्हणजे झाला 6 प्लस 1 7i बार. ओके, दे 5j प्लस 2j 7j बार. ठीक आहे. 4k प्लस 3k 4k प्लस 3 7k बार. ओके, आपल्याला ही मिळाली, हा मिळाला सॉरी रिझल्टंट वेक्टर. हा काय आहे, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे, हा रिझल्टंट वेक्टर आहे. आता आपल्याला कळायची याची मॅग्निट्यूड. बघा आता मॅग्निट्यूड कशी काढणार आहोत आपण याची. मॅग्निट्यूड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी आपल्याला जे मिळालेलं जे इक्वेशन आहे याला आपल्याला कम्पेअर करावं लागेल. ओके, याला वाटल्यास फर्स्ट इक्वेशन म्हणा. तर लिहा कंपेअर दी इक्वेशन फर्स्ट विथ फॉलोइंग इक्वेशन. आपण जे खाली इक्वेशन लिहित आहोत त्याच्यासोबत त्याला कम्पेअर करायचं आहे. बघा या ठिकाणी काय लिहितो आहे मी, आर बार इज इक्वल टू मॉड ऑफ आर बार इज इक्वल टू आर एक्स आय प्लस आर वाय जे प्लस आर झेड के. ओके, आर एक्स आय प्लस आर वाय जे प्लस आर झेड के याच्यासोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. तर या ठिकाणी या इक्वेशनला आपण कम्पेअर करतो आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आर एक्स ची व्हॅल्यू आहे 7, आर वाय ची व्हॅल्यू आहे 7, आर झेड ची व्हॅल्यू आहे 7. कारण की आर एक्स हा आयचा कोएफिशियंट आहे म्हणून तुम्ही इथे आयचा कोएफिशियंट 7 आहे, इथे आयचा कोएफिशियंट आर एक्स आहे. या इक्वेशनला आपण त्याच्यासोबत कम्पेअर केलं. तुम्हाला काय मिळणार आहे, आर एक्स इज इक्वल टू 7, आर वाय इज इक्वल टू 7, आर झेड इज इक्वल टू 7. ओके, आणि याला तुम्ही पुट करणार आहात, आर बार इज इक्वल टू मॉड ऑफ आर बार इज इक्वल टू या फॉर्म्युल्यामध्ये आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. जेव्हा तुम्हाला मॅग्निट्यूड काढायची आहे तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. या फॉर्म्युल्यामध्ये ते व्हॅल्यू पुट करायचे आहे आपल्याला. बघा काय होणार आहे, 7 आर एक्स स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. ठीक आहे, बघा इथे किंवा ठीक आहे, इथे 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर असतो 49 प्लस 49 प्लस 49. ओके, आणि याची टोटल होते 147. किती होते, 147. आणि याचा स्क्वेअर रूट आपण बाय युजिंग लॉग टेबल 12.12 युनिट येते. ओके, तर आपल्याला हा मिळाला आर बार. मॅग्निट्यूड काढली आहे आपण, काय आली आहे, मॅग्निट्यूड झालेली आहे. ओके, तर याची मॅग्निट्यूड आलेली आहे आर बार इज इक्वल टू 12.12 युनिट. ओके, आणि रिझल्टंट वेक्टर आलेला आहे 7i बार प्लस 7j बार प्लस 7k बार. ओके, तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.